ती धावा पाहायला मिळतात 17 धावा. इथे मात्र प्रहार करायचा होता, बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क नाही. निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. भूषणच्या माध्यमातून कुठेतरी प्रहार करण्याचा प्रयत्न होत होता, दरम्यान बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. यशस्वीरित्या चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसरला. आता मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अतिश च्या माध्यमातून. पुढचा बॉल भूषण साडी अतिश. इथे मात्र फुल टॉच चेंडू आहे आणि मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये होता फलंदाज भूषण. या आधीचा चेंडू थोडासा बॅट पासून लांब ठेवला होता, परंतु त्यानंतर त्याच फलंदाजासमोर फुलटॉस चेंडूची फेकी केली आणि दरम्यान भूषणच्या बॅट मधून आलाय एक उत्तुंग षटकार. धाव फलक डबल जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. धाव फलकावरती 23 धावा, 23 रन्स ऑन स्कोर बोर्ड. धाव फलक वेगाने वाढलाय, धाव फलकाला वेगाने वाढवलं गेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये जी बॅटिंग सुरू आहे, एका बाजूनं प्रीतेश जोशी तर दुसऱ्या बाजूनं भूषण. ती संधी दिली आणि त्या संधीचा त्वरित सोना केला गेलाय आणि लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 आक्रमण प्रहार पाहायला भेटले. ज्याप्रमाणे प्रितेश शांत होता आणि या षटकामध्ये तो देखील कुठेतरी संतापला आणि इथे मात्र भूषण देखील कुठेतरी शांत होता आणि त्यानंतर या षटकामध्ये त्याला संधी भेटली आणि तो देखील इथे आक्रमण करण्यासाठी सुरुवात केली आणि म्हणत असताना शांत आहे संत नाही. संघाची सांघिक धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 36 धावा. कालच्या दिवसामध्ये एकमेव फलंदाज होता ज्याने षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली होती. नरेंद्र भारतीच्या नावावरती षटकारांची हॅट्रिक या स्पर्धेतील पहिली आहे. इथे मात्र संधी आहे फलंदाज भूषणला, ज्याच्या बॅटमधून लागोपाठ 2 षटकार आलेत. लागोपाठचा सलगचा 3रा षटकार इथे पाहायला भेटेल काय? षटकारांची दुसरी हॅट्रिक इथे कंप्लीट केली जाईल का? इथे मात्र सुरेख धारण करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज भूषण आणि कुठेतरी गोलंदाजांवरती फक्त आणि फक्त प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय आणि यशस्वीरित्या लागोपाठ 3 चेंडूंवरती 3 षटकार पाहायला मिळालेत. आग ओघणारी बॅटिंग आता मात्र मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाऊस षटकारांचे वर्षाव करत असताना फलंदाज भूषण अक्षरशः गोलंदाजांवरती तुटून पडला जातोय आणि पुरेपूर गोलंदाजांचा समाचार आता मात्र घेतला जातोय या सामन्यामध्ये. भूषणच्या माध्यमातून पुढचा बॉल इथे मात्र ऑन साइड लागोपाठच्या 4थ्या चेंडूवरती 4था षटकार इथे पाहायला मिळतोय. जबरदस्त. आणखीन 2 चेंडूंमध्ये लागोपाठ 2 षटकार पाहायला मिळतील काय? हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा जरूर आहे. दरम्यान जर अशी गोलंदाजी फलंदाज भूषण समोर जर केली तर कुठेतरी हानिकारक जरूर ठरू शकतं टीम गोटेकर बी संघासाठी, कारण फलंदाज भूषण आता मात्र कुठेतरी संतापलेला पाहायला मिळतोय. आक्रमण वार गोलंदाजावरती करत असताना पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजाचा समाचार योग्य रीतीने घेतला जातोय भूषणच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 2 चेंडू निर्धाव खेळले होते, परंतु त्याचा पूर्णपणे कस इथे काढला जातोय मागील 2 गोलंदाजांवरती. पुढचा बॉल प्रीतम इथे मात्र इनसाइड आउट होऊन केला जातोय. पॉइंट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे, बनून राहील प्रेक्षक. चेंडू 2 बाउंड 4 म्हणजे 52 धावा. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर टीम रणजित स्पोर्ट्स कासार वडवली संघाचा धाव फलक 64 हा सर्वात मोठा स्कोर आहे आजच्या या स्पर्धेपर्यंत आतापर्यंतचा. तर आजच्या दिवसामध्ये 64 पेक्षा जास्त धावा उभारल्या जातील काय? 8 चेंडूमध्ये 29 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात. जबरदस्त बॅटिंग
इथे मात्र पुन्हा एकदा फटका अतिशय सुरेख आहे. शतरक्षक आहे, शतरक्षकाच्या माध्यमातून चुकी झाली आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला. मिळतील आणखीन 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 56 या आकड्यावरती. अब तक 56 धावफलक टीम गाव देवी बालखुम संघाचा. या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज प्रीतमने हा षटक हाताळलाय आणि तब्बल 27 धावांचा षटक या स्पर्धेतील सर्वात महाग षटक पाहायला मिळतोय तो म्हणजेच 27 धावांचा पाहायला मिळतो. तब्बल 34 धावांची खेळी आतापर्यंत त्याने साकारले. पुढचा बॉल गोलंदाजी मार्गवरती अधीच्या बॉलला कशा रीतीने खेळला जाईल भूषणच्या माध्यमातून. इथे मात्र सन्मान दिला गेलाय 38 सर्कलच्या आतमध्ये. चांगलं शतरक्षण, 1 धाव वेगाने कंप्लीट केली. एका धावे पुढचा बॉल. इथे मात्र फुलटॉस चेंडू जरूर होता. सन्मान देण्याचा प्रयत्न गॅपमध्ये चेंडूला टाकलाय. 1 धाव वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि स्ट्राईक एंड कडे फेकी आली. तोपर्यंत संधी होती. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकला जाऊन पोहोचलाय 70 या आकड्यावरती. धावफलकावरती 70 धावा या स्पर्धेतील सर्वात मोठा आकडा धावफलकावरती लागला गेला. अजूनही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 येणारे चेंडू अजूनही शिल्लक. इथे मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आता मात्र भूषणने केला होता परंतु या चेंडूला बॅट पासून लांब ठेवला गेला गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून आणि दरम्यान निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक 70 या आकड्यावरती थांबला गेला. मोठा फटका इथे खेळला जाईल काय. जी खेळी आतापर्यंत भूषणच्या माध्यमातून जबरदस्त खेळ इथे पाहायला मिळालाय आणि मागच्या षटकामध्ये थोडंसं थांबवलं. या फलंदाजाला स्ट्राईक पासून लांब ठेवलं गेलं होतं आणि आता मात्र या षटकामध्ये कुठेतरी स्ट्राईक वरती या फलंदाजाला जरूर पाहायला मिळतात. पुढचा बॉल ओमकार. इथे मात्र प्रहार केला गेलाय जबरदस्त. जबरदस्त धावा इथे जमवत असताना आपल्या संघासाठी आतापर्यंत तब्बल 42 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात वैयक्तिक भूषणच्या माध्यमातून. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू हाताळणी केली. 1 धाव आणखीन ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचलाय 77 या आकड्यावरती. या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी पाहायला भेटेल काय. वैयक्तिक 50 धावा इथे पाहायला भेटतील काय पूर्ण होत असताना या स्पर्धेतील पहिला. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला फटका अतिशय सुरेख आहे. 1 धाव वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल काय. प्रयत्न मात्र केला जातोय. फेकी स्ट्राईक एंड कडे तोपर्यंत कंप्लीट केल्या. 2 धावा. धावफलक जाऊन पोहोचलाय 79 आकड्यावरती. 79 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि वैयक्तिक भूषण खेळतोय 44 या आकड्यावरती. पहिली हाफ सेंचुरी ते कंप्लीट होईल का. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका फलंदाज भूषणच्या माध्यमातून पाहायला भेटेल काय. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र सोडून दिला एसटी रक्षकासाठी. पंचांचा इशारा. चेंडू आहे वाईड. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 80 या आकड्यावरती. 80 धावा आजच्या दिवसातील या स्पर्धेतील संपूर्ण मोठा आकडा लागला गेला. इथे मात्र फुलटॉस चेंडू जरूर आहे. 1 धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल काय. प्रयत्न मात्र केला जातो आणि इथे मात्र धावचीतची संधी आणि फलंदाजाला परतावं लागते भावेशला धावचीतच्या स्वरूपात. एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या 81 तर वैयक्तिक भूषण खेळतोय तब्बल 45 या आकड्यावरती. या चेंडूवरती जर 5 धावा कंप्लीट केल्या फलंदाज भूषणने तर या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी कंप्लीट करणारा हा पहिला फलंदाज असेल. या चेंडूवरती षटकार पाहायला भेटेल का. इथे मात्र चेंडू ऑफ साइडला खेळला गेला. 1 धाव वेगाने कंप्लीट केली जाते
आणि दरम्यान एका धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 42 या आकड्यावरती, तर तब्बल नॉट आउट 82 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय, तर तब्बल नॉट आउट केले पाहायला मिळते भूषणच्या माध्यमातून 46. धाव फलकावरती जमवल्या गेलेत आणि आता मात्र 83 धावांचा पाठलाग करावा लागेल टीम गोठेघर बी संघाला. या धावांचा पाठलाग